एक असं भांड ज्यातून कितीही प्रमाणात जेवण यायचं, पण एक अट होती. ती कोणती आणि ते भांड कोणाकडे होतं, चला जाणून घेऊयात. हा प्रसंग आहे महाभारतातला. जेव्हा पांडव वनवास भोगू लागले, त्यांची परिस्थिती अत्यंत कठीण होती. सुख समृद्धी तर सगळी गमावलीच होती, पण आता अन्न पाण्याची सोय होणं पण फार अवघड झालं होतं. त्यातल्या त्यात त्यांच्यावर श्रद्धा असणारे काही ऋषीमुनी त्यांच्या बरोबर राहू लागले आणि या सर्वांची जेवणाची जबाबदारी एकट्या द्रौपदीवर होती. प्रत्येक दिवशी कमी साधनामध्ये ती सर्वांचं पोट भरायची, पण एके दिवशी ती थकली, निराश झाली आणि भक्तीने तिने सूर्यदेवांना हाक मारली. म्हणाली, सूर्यदेव माझे पती धर्माने चालतात, पण तरीही आम्ही सतत उपाशी राहतो. आम्हाला असं काही वरदान द्या की आम्ही कधीही कोणाला अन्नाशिवाय पाठवू नये. आणि त्याच वेळी सूर्यदेवांनी द्रौपदीला एक पात्र दिलं, जे होतं अक्षय पात्र. सूर्यदेव द्रौपदीला म्हणाले, यातून तू जोपर्यंत स्वतः जेवत नाहीस तोपर्यंत अनंत अन्न निर्माण होत राहील, पण तुझं जेवण झाल्यावर हे पात्र थांबेल. हे वरदान मिळाल्यानंतर पांडवांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल झाला. त्यांच्या इकडे जे कोणी ऋषी मुनी किंवा इतर कोणी पाहुणा जेवायला यायचा, ते पोट भरून जेवायचा आणि ते पात्र रिकामही व्हायचं नाही. पण एके दिवशी दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य पांडवांकडे जेवायला आले, पण इथे थोडी गडबड झाली होती, कारण द्रौपदीने पहिले जेवण घेतलं होतं. म्हणजे आता अक्षय पात्र निष्क्रिय झालं होतं. द्रौपदी गोंधळली आणि कृष्णांची आठवण काढू लागली. तेव्हा कृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले, द्रौपदी, पात्रात काय आहे का बघ. ती पाहते तर पात्रात एक भातकण तसा शिल्लक होता. कृष्णाने तो भातकण अगदी मनोभावे खाल्ला आणि दुसऱ्या बाजूला दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यांना अचानकपणे तृप्तीची भावना झाली. म्हणजे त्यांना अचानकपणे वाटलं की आपलं पोट भरलं. आणि जशी त्यांची आंघोळ झाली, ते पांडवांना न सांगता लाजकाज परत निघून गेले. या प्रसंगाचा अर्थ आणि यातून निघणारं तात्पर्य एकच, की स्वतःवर आणि आपण केलेल्या भक्तीवर नक्कीच विश्वास असला पाहिजे. देव कशा ना कशा पद्धतीने नवीन मार्ग काढतातच, जसा सूर्यदेव आणि श्रीकृष्णांनी द्रौपदीसाठी काढला होता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अध्यात्म, इतिहास आणि गुढगाथांची आवड असेल तर ऐरावत वार्ताला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहिल्याशिवाय जाऊ नका.